तो बिचारा भांडण सोडवायला गेलेला आहे. भांडण सोडायला गेलेल्या व्यक्तीची ही हत्या झाली. आता मला वाटतं इथून पुढं कोणीही भांडणं सोडायला जाईल असं मला वाटत नाही. आणि दुसरं, बजरंग बाप्पांच्या मुलाचं जे नाव घेतलं जातं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबियाला आधार आहे, त्यांच्या कुटुंबियाला तो अधिकार आहे की आमचा सप्लिमेंटरी जबाब घेतला पाहिजे. जर पहिल्यांदाच म्हणजे तुम्ही FIR करत असताना पहिल्यांदाच मग बजरंग बाप्पा किंवा त्यांच्या चिरंजीवाचं FIRमध्ये नाव घ्यायचं ना. ते नाव घेतलेलं नाही, नंतर सप्लिमेंटरी जबाब दिलेला आहे. तर सप्लिमेंटरी जबाबाची चौकशी व्हावी आणि चौकशी झाल्याच्या नंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. जर चौकशीमध्ये हे पहा, आरोप जे आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून होता, पोलिसांनी काही तपासलंच नसेल का? पोलीस असं नाही करत. पोलीस सगळी चौकशी करणार, त्यांच्या मोबाईलचा डाटा काढणार, डम डाटा काढणार. तो मुलगा चिरंजीव जो आहे तो कुठे होता, नंतर त्यांच्या घरात कधी आला, त्यांनी कुणाला फोन केला आहे का मारेकऱ्यांना, किंवा मारेकऱ्यांची त्यांची अगोदर काही भेट वगैरे झाली का, ह्या सगळ्या गोष्टी तपासून पोलीस निर्णय घेईल ना. पण पोलिसांना असं कराच असं म्हणता येत नाही. ते स्टेटमेंटसुद्धा ऐकले मी, विलासच्या बंधूचं स्टेटमेंट ऐकले. ते मी म्हणतोय का ते आणि आणखी तरुण कोणी, त्यांना काहीही म्हणण्याचा अधिकार आहे, परंतु त्याचा पोलीस तपास करतील ना. पोलीस विदाऊट तपास करता त्यांना रिमांड यादीमध्ये त्याचं नाव टाकता येणार नाही. हे पहा, नाही, औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्या मुलाचा अंत्यविधी झालेला नव्हता. औचित्याच्या मुद्द्याद्वारे जरी तो नमिताताई आणि धनंजय मुंडे यांनी मांडला असेल तर त्यांचा अधिकार आहे. आता मी कालच तुम्हाला म्हणलं की या हत्येच्या बाबतीमध्ये मी सुद्धा सभागृहामध्ये बोलणार आहे उद्या. बीड जिल्ह्यामध्ये ही हत्या झाली, तोहीन खानची हत्या झाली आत्ता रिसेंट, आणि त्याच्यावरती आम्ही निश्चितपणे बोलू सभागृहामध्ये, कारण तो विषय तातडीचा होता म्हणून ते बोलले. त्यात काय वावग आहे, त्यांनी बोललंच पाहिजे. परंतु पोलीस जे आहे ते पोलीस मला वाटतं इम्पार्शियल काम करतील. आपल्या इथलं SP जे आहे ते इम्पार्शियल काम करण्यामध्ये माहिर आहेत, ते योग्य काम करतील असा विश्वास आम्हाला आहे. हे प्रकरण मुळात अत्यंत वेगळे. 2 गटामध्ये ते कदमवाडीचे काही लोक आहेत आणि दुसरा एक त्याच गावातला व्यक्ती होता. हे त्यांच्या हाणामाऱ्या चाललेल्या होत्या किंवा ते एकमेकाला मारणार होते. हा मुलगा विलास जो आहे तो भांडण सोडवायला गेलेला आहे. सोडवायला गेल्याच्या नंतर अचानकपणे त्यालाच त्या ठिकाणी एवढी गंभीर दुखापत झाली की तो त्याच्यामध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये राजकारण न आणता तपास जो आहे तो व्यवस्थितरित्या त्यांनी करावा. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.